शुकाचार्य महाराज देखील तिथून सरस्वती नदीच्या किनाऱ्याहून आपल्या आपल्या आश्रमामध्ये निघून आलेले आहे. आता पुढे आता इथं जो मग आता बघा त्याच्या मुलांना समजलं जन्मेजय त्याच्या पुत्राचं नाव काय होतं शुकाचार्य महाराज आणि परीक्षितीचा संवाद आता पुढे इथून काय झालेला आहे संपलेला आहे. आता नैमिषारण्य क्षेत्रामध्ये कारण आपण सुरुवात केली होती बघा ग्रंथाचा असा आहे की ग्रंथ ज्यांच्या नावाने सुरुवात होते त्यांच्याच नावाने त्याचा काय होतो शेवट देखील होतो. उपसंवाद देखील त्यांच्या संवादाने होतात. तर नैमिषारण्य क्षेत्रामध्ये सूत महाराज आणि शौनकादी ऋषी यांचा सुरुवात आपली झाली होती. तुमच्या लक्षात आहे का? हां तर ते म्हणजे सूत महाराज शौनकादी ऋषींना नैमिषारण्य क्षेत्रामध्ये कथा सांगताय. आता अशी आपली सुरुवात झालेली होती आणि आता शेवट देखील बघा त्यांच्या संवादाने होतोय. तर जन्मजयाला कळलं की आपल्या वडिलांना असा असा शाप आहे. शमीक ऋषींचा पुत्र असणारा तो शृंगी तर आता त्याने काय केलं बघा काचेचा महल बांधलेला आहे. काचेचा महल बांधल्यानंतर बघा आता ही देवी भागवतातली कथा आहे. हा आणि याच्यामध्ये बी आलेलं आहे पण याच्यामध्ये वेगळं आलेलं आहे. आता बघा काचेचा महल बांधला की त्याच्यामध्ये मुंगी जाणार नाही असं परंतु तरी देखील तक्षक नावाचा सर्प येऊनच गेला तिथं. हा आणि आता बघा याने काय केलं जन्मेजयाने तक्षक नावाचा सर्प येईल कारण आजचा दिवस 7वा आहे म्हणून आता तक्षक नावाचा सर्प आल्यानंतर माझ्या पिताश्रींना तो काय करेल दंश करेल. मग त्याने सर्प उतरवण्याची विद्या जाणकार होता असा एक ब्राह्मण होता. त्या ऋषीचं नाव होतं कश्यप ऋषी. त्या कश्यप ऋषीला आमंत्रित केलं कशाकरता कारण त्यावेळेचे जे ऋषी होते आणि त्यांच्या मंत्रामध्ये तोंडामध्ये जे मंत्र होते ना ते म्हणजे प्रभावी त्यांचे मुख होते मुखारविंद त्यांचे प्रभावी होते म्हणून त्यांच्या मुखामधला मंत्र निघाला कधी फेल जात नव्हता. बघा इकडनं निघाला तक्षक सर्प माणसाचं रूप घेऊन आणि इकडनं निघाला कश्यप ऋषी जन्मेजयाकडे झालेला. जन्मेजयाचा आमंत्रण होतं ना कश्यप ऋषीने घेतलं. बघा तो तक्षक सर्प रामराम घालतोय इकडनं कश्यप ऋषी रामराम घालताय. म्हटले तुम्ही कुठं निघाले? म्हटले अहो म्हटले जन्मेजयाचं मला आमंत्रण आहे कश्यप ऋषी म्हणता. म्हटले त्याच्या वडिलांना कोणता तक्षक नावाचा सर्प आहे म्हटले तो दंश करणार आहे आणि मी सर्प उतरवण्याची विद्या जाणतो म्हटले मला अवगत आहे ती विद्या म्हणून मला आमंत्रित केलेला आणि मी तिथं जातोय. मग त्याने बघा त्याची परीक्षा पाहायला सुरुवात केली कोणी त्या तक्षक सर्पाने. तिथं वडाचा वृक्ष होता हिरवागार त्याने आपलं जे मूळचं रूप होतं ना सर्पाचं ते धारण केलं आणि त्या हिरव्या वडाच्या वृक्षाला दंश केला. काय झाला शिंतू वृक्ष कोरडा खट्टक झाला हिरवा वृक्ष आणि मग म्हणतोय तक्षक सर्प आता तुझ्या मंत्रांचा प्रभाव इथं दाखव म्हटले. आणि त्याने कश्यप ऋषीने मंत्र म्हणायला सुरुवात केली. कोरडा झालेला वृक्ष त्याच्या मंत्राच्या प्रभावाने काय झाला हिरवा गार झालेला आहे आणि तो तक्षक सर्प म्हणतो बापा आता आपल्या बापाचा बाप आहे. म्हटले तुम्हाला त्या जन्मेजय राजाने परीक्षितच्या पुत्राने काय देऊ केलेला आहे किती स्वर्णाच्या मुद्रा देऊ केली आहे सांगा म्हटले मी तुम्हाला त्याच्यात दुप्पट देतो. आणि बघा कश्यप ऋषीला वाटतं तिथं जावायला गेलं आणि जाऊन केव्हा होतं ना काही नाही ते आपलं काम परंतु आता आपल्याला दुप्पट मिळत आहे ना दुप्पट मिळत आहे ते इथून घेऊन घ्यायचं कारण लोकांना लोकीला लालची आहे. मग त्याने ते दुप्पट मिळत आहे ते घेऊन घेतलं आणि घेतल्यानंतर तिथून तो निघून गेलेला आहे. आणि मग इकडे मात्र इकडे आता तो आला परंतु तिथं सर्व बंदोबस्त तिथं सर्प जाऊ शकत नव्हता. मी तुम्हाला सांगितलं काचेचा महल होता त्यामध्ये मुंगी जाऊ शकत नव्हती तर
एवढा मोठा सर्प जाईल का? सर्प तो काही साधा सर्प नव्हता, मोठा सर्प होता, तक्षक सर्प. 5 पण्यांचे नाग होते पूर्वीचे. तो सर्प आला, परंतु आता राजा परीक्षिती जिथं आहे तिथं आपल्याला जाता येत नाही. मग आपण काय करायचं? त्याने शांभोर असताना त्या शांभोरांच्या टोपलीमध्ये एक बोरामध्ये त्याने जाऊन तो घुसू बसला. त्या बोरांमध्ये जाऊन बसला. तो एका बोरामध्ये मोठ्या बोरामधून घेतलं, सापाचं नाही, कारण एवढा साप कस काय त्या बोरामध्ये बसील. मग त्याने आडीचं रूप घेतलं. कारण शांभोर तुम्ही खाल्ले का? शांभोर फोडल्यानंतर दाताने अगोदर त्याला काय करावं लागतं? काय करावं लागतं? शांभोराला पाहावं लागतं असं पहिले, आणि त्याच्यामध्ये जर भुसा असला तर असं करावं लागतं. आडी असली तर काढावी लागते आणि मग खावं लागतं. आणि हा बोलतोय जन्मेजयाला बघा, तो बोलतोय बघा, अंतकाळची जी अवस्था असते ना, मरणाची अवस्था, त्यावेळेला आपला पिता म्हणा का माता म्हणा, आपल्याला जे खायला जन्मेजया, मला बोरं खाण्याची इच्छा आहे म्हटले. ती बोरं घेऊन कोणी आवाज देत आहे म्हटले, बोरं घ्या बोरं. तर बघ म्हटले त्याला बोलव आणि मला माझ्याकरता काय घे? बोरं. एक द्रोणामध्ये बोरं आणलेले आहेत त्यांनी विकत घेऊन, आणि त्याला खाण्याकरता दिले. त्याला वाटलं इथं कसं काय सर्प येईल, पण ते बोरं द्रोण घेतला त्या बोरांचा, आणि त्या महलामध्ये तो बोरं खातोय. पहिलं बोर खाल्लं शोधून, चांगलं होतं, खाल्लं. दुसरं खाल्लं, आणि तिसरं बोर त्याने कुरतळलं आपल्या दाताने, आणि त्याच्यामध्ये काय होती? आडी काढली, आणि त्याने असं करलं, त्या खाली टाकणार तितक्यामध्ये त्याच्या हातामध्येच काय झालं? त्या आडीने भल्या मोठ्या सर्पाचं रूप घेतलं, आणि त्याने सर्प पाहिल्यानंतर तो हातात दिला किनका खाली टाकून दिला. आणि खाली टाकल्यानंतर पायाला तसं काय केलं? त्या सर्पाने, तक्षक नावाच्या सर्पाने दंश केला, आणि तो अगोदरच ब्रह्मामध्ये मग्न झालेला होता, आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होता, आत्मसाक्षात्कार झालेला होता. कारण त्याला ज्ञानामृत पाजलेलं होतं शुकाचार्य महाराजांनी, म्हणून त्याचा फक्त देह जडायला लागला त्या विषाने. त्या तक्षक सर्पाच्या विषाच्या प्रभावाने त्या राजा परीक्षितीचा काय जळतोय आहे? फक्त देह जळतोय, पण आत्मा मात्र काय झाला? अमर झालेला आहे. असं पुंडलिकावरती हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. अशी राजा परीक्षितीला हे श्रीमद भागवत पुराणाच्या श्रवणाने त्याला आत्मस्वरूपाची काय झालेली आहे? प्राप्ती झालेली आहे, ब्रह्मामध्ये लीन झालेला आहे. आणि आता बघा अशा प्रकारे त्याला मोक्ष मिळालेला आहे. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवस भागवत ऐकलं तर त्याला मोक्ष मिळाला. त्यानंतर आता पुढे शौनक ऋषींनी प्रश्न विचारला. अंतिम कथा आहे आता, शेवटची कथा. शौनक ऋषींनी प्रश्न विचारला. अहो म्हटले सूत महाराज, अहो साधू, तुम्हाला उदंड आयुष्य मिळो, तुम्ही वक्त्यांमध्ये श्रेष्ठ आहेस. जे लोक संसाराच्या गंधाट अंधकारामध्ये भटकत असतात त्यांना तू परमात्म्याचा साक्षात्कार करवितोस. आता आम्हाला या संबंधी सांगा की मृकंड ऋषीचा पुत्र. बघा आता सूत महाराज सांगताय, त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर शौनकादी ऋषींनी नैमिषारण्य क्षेत्रामध्ये त्यावेळेला मृकंड नावाचा ऋषी आणि मृकंड ऋषींचा पुत्र मार्कंडेय, त्या मार्कंडेयाची अंतिम कथा. मार्कंडेय हा एकदा पुष्पभद्रा नावाच्या नदीच्या काठी याचा आश्रम होता. त्या नदीचं नाव काय? पूर्वी तुम्ही ऐकली त्या तो जो सत्यव्रत राजा होता मत्स्य रूपामध्ये, त्यावेळेला त्याने त्याचा जो आश्रम होता तो कृतमाला नदीच्या किनाऱ्यावर होता. आता याचा जो आश्रम आहे तो पुष्पभद्रा नावाची नदी तिच्या किनाऱ्यावर आहे. आणि तो
एका भल्या मोठ्या शिळेवर बसला होता. तिला म्हणतात, तिचं नाव काय होतं त्या शिलेचं? चित्रा नावाची शिला होती ती. आणि त्या शिलेवर त्या शिलाखंडावर तो समाधी लावून ध्यानस्थ बसला होता आणि भगवान विष्णूची आराधना करत होता. आणि हा मार्कंडेय ऋषी तपश्चर्या करीत असताना इंद्राने याला बघितलं आणि याची जर तपश्चर्या सफल झाली तर हा आपला स्वर्गाचा राजा होईल आणि आपल्याला स्वर्गापासून वंचित व्हावं लागेल. त्याची तपश्चर्या भंग करण्याकरता मुर्कंड ऋषीच्या पुत्राची मार्कंडेयाची तपश्चर्या भंग करण्याकरता त्याने स्वर्गामधून अप्सरा पाठवल्या. इंद्राने कामदेवाला पाठवलं, परंतु ही तिथं आल्यानंतर यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांचा प्रयत्न तिथं सफल झालेला नाही. शेवटी कामदेवाने हार पत्करलेला आहे, म्हणजे हारला तो. आणि कामदेव आणि त्या अप्सरा परत आल्या आणि इंद्राकडे, आणि इंद्राला सांगताय, इंद्रा म्हटले आम्ही तुझं कार्य करू शकत नाही, कारण आम्ही जरी किती प्रयत्न केले त्या तपामध्ये विघ्न करण्याचं आम्ही किती प्रयत्न केला, परंतु आम्ही सक्सेस झालो नाही. शेवटी इंद्राने तिथं जाऊन मार्कंडेय ऋषींची काय मागितली? क्षमा मागितली. आणि मग भगवान विष्णू, त्याने तपश्चर्या केली, भगवान विष्णू त्याला दर्शन देण्याकरता आले. भगवान विष्णू म्हणताय, हे मुर्कंड ऋषीच्या पुत्रा मार्कंडेया, मी वैकुंठादी पती गरुड ध्वज असणारा भगवान विष्णू तुझ्या समोर आलेला आहे. तुला काय मागायचं ते मागून घे, वरम गृही. त्यावेळेला मार्कंडेय ऋषी म्हणतो, देवा मला काहीच नको, मला फक्त तुझी जी भक्त आहे ना त्या भक्तांची मला संगत गळावी. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व गोडी. न लगी मुक्ती धन संपदा, संत संग देईदा सदा. तुझ्या संतांचा, तुझ्या भक्तांचा मला नेहमी संग घडावा असं द्यायचं असं सांगितलं. पण देव काय म्हणता, अरे हे तर तुला मी केव्हाच देऊन टाकलाय, परंतु मार्कंडेया दुसरं तुला मागायचं असेल तर काही मागून घेणं. मग त्याच्या मनामध्ये बी काय आलं ना काय नाही, नंतर पश्चाताप. आणि काय म्हणतो, म्हटले द्यायचं असलं तर एकच द्या, तुमची माया, त्या मायेचं मला दर्शन द्या. आणि बघा भगवान परमात्मा त्याला तथास्तु म्हणून निघून गेले. आणि भगवान परमात्म्याने तो त्या चित्रा नावाच्या शिलाखंडावर बसला असताना मार्कंडेय त्याच्या आश्रमाच्या जवळच आणि त्या कृतमाला नदीच्या जवळ बसला असताना त्या नदीचं नाव काय होतं? पुष्पभद्रा. पुष्पभद्रा नदीच्या किनाऱ्यावर त्याचा आश्रम होता. तर त्या ठिकाणी बसला असताना चित्रा नावाच्या शिलाखंडावर, तर त्यावेळेला भगवान परमात्म्याने आपल्या मायेचं त्याला दर्शन दाखवलेलं आहे. आणि असं दाखवलं की तिथं प्रलय होतोय आणि त्या प्रलयाच्या त्या पाण्यामध्ये तो गटांगड्या खातोय, इकडून तिकडे तिकडून इकडे भ्रमण करतोय. फिरत असताना त्याला दर्शन घडलं. बघा वडाच्या पानावर एका ओट्यावर बघा वडाचा जो वृक्ष होता आणि वडाच्या वृक्षा खाली एक ओटा, त्या ओट्यावर वडाचं पान होतं, त्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे भगवान विष्णूने त्याला दर्शन दिलं बाल रूपामध्ये. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिश्वेशयंतम वटस्य पत्रस्य पुटिशयानम बालमुकुंदम मनसा स्मरामि. अशा त्या बालमुकुंद असणाऱ्या भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. त्याचं दर्शन घेण्याकरता बघा तो पुढे सरकला. पुढे सरकल्यानंतर त्याने श्वासोश्वास बघा त्या श्वासोश्वासात सरची त्याला आकर्षित केलं मध्ये आणि आपल्या उदरात ओढलं त्या बाळाने. बघा त्या आता वडाचं पान केवढं असतं आणि त्याला आतमध्ये ओढल्यानंतर बाहेर जे चालला होता ना प्रलय, त्या प्रलयाचं दर्शन त्याला त्या लहान्या बाळाच्या उदरात झालेलं आहे.
पण काही वेळ त्याला तिथं बी देखील गटंगड्या खाल्ल्या आणि बाहेर फेकला. तर देवाने पुन्हा काय केलं, आपली मायावती होती ना, ती माया आवरलेली आहे, सावरलेली आहे, आणि पुन्हा तो त्या आपल्या पुष्पभद्रा नदीच्या काठावर जो आश्रम होता आणि ते चित्र नावाचा शिलाखंड होता त्याच्यावर बसलेला. मग त्याला स्मरण झालं की देवाला आपण म्हटलं होतं की तुझ्या मायेचं मला दर्शन दाखव. हां, आणि मग बघा तो असा ध्यानस्थ बसला होता. त्याच्यात हृदयरूपी मंदिरामध्ये विष्णू यांचंवाली मूर्ती विराजमान होती. कारण तो कोणाचा भक्त होता? मार्कंडीय भगवान विष्णूंचा भक्त होता. त्याच्या या हृदयरूपी मंदिरामध्ये श्री हरी विष्णूंची मूर्ती विराजमान होती. आणि भगवान कैलासपती भगवान शंकर पार्वती मातेला घेऊन बघा ते दोघं आलेले आहे. आणि पार्वती माता म्हणते, का हो म्हटले, आपण चला म्हटले, हा देवाचा भक्त आहे म्हटले परम, आणि जे देवा भगवान विष्णूचे भक्त आहे ते तुम्हाला प्रिय असतात, आणि तुमची जी भक्त आहे ते भगवान विष्णूला प्रिय असतात, म्हणून आपण तिथं जाऊन याला काहीतरी देऊ म्हटले, याच्या तपाचं सामर्थ्य म्हणून. तर बघा त्याची अवस्था समाधी अवस्था, आणि त्याच्यावर हृदयरूपी मंदिरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती. तो शंकर पार्वतीकडे जरी समोर आले तरी पाहायला तयार नाही. शेवटी भगवान शंकरांनी अशी लीला केली की भगवान विष्णूची मूर्ती त्याच्या हृदयरूपी मंदिरात होती ना, मार्कंडेय ऋषीच्या, तर तिथली भगवान विष्णूची मूर्ती बाजूला केली आणि स्वतः भगवान शंकर पार्वती सहित त्याच्या हृदयरूपी मंदिरामध्ये विराजमान झाले. आणि त्याची समाधी काय झाली मग बघा, त्याचं समाधी उत्थान पावली आणि तो बघतो समोर तर शिव पार्वती आपल्या डोळ्यासमोर. तेव्हा त्यालाच कळालं की आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये ज्या अर्थी शंकर आणि पार्वती आहे आणि डोळ्यासमोर देखील तेच आहे. हे सगळं देवाचं काम आहे शंकराचं. शंकर भगवान परमात्मा म्हणता, मार्कंडेय तुला काय मागायचंय ते मागून घे. मार्कंडेय जसं भगवान विष्णूला सांगितलं की मला तुझा विसर जन्मजन्मी होऊ नये आणि तुझ्या भक्तांची मला साधू संतांचं नेहमी मला संगत घडावी, एवढंच ते देवा द्यायचं असलं तर. आणि भगवान शिवशंकरांनी त्याला तथास्तु बनवून त्याला आयुष्य देखील दिलेलं आहे. किती? 14 चौकड्या आयुष्य त्याला दिलं. 14 चौकड्या म्हणजे 4 युग आहे ना, हे 14 वेळा होऊन गेले. असं 14 चौकड्या आयुष्य त्याचं होतं. परंतु तरी देखील त्याला मारावं लागलं. असं हे मार्कंडेयाचं दिव्य चरित्र. मार्कंडेय ऋषीने भगवान श्री हरी विष्णूची प्राप्ती करून घेतलेली आहे. असं नैमिषारण्य क्षेत्रामध्ये सूत महाराज यांनी शौनकादी ऋषींना ही कथा सांगितलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि इथं मात्र आता आपलं श्रीमद भागवताची जी कथा आहे ना, ती कथा काय झाली, मी काही संपलेली आहे. परंतु भगवान, मी तरी इथं बसलेलो आहे, फक्त निमित्त मी आहे, पण भगवान परमात्मा बोलवून येणार आहे. साळुंकी म्हणजे कोकिळा गायन करते, परंतु तिच्याकडून करवून देणारा कोण आहे? भगवान परमात्मा. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. अहो भगवान परमात्मा बाळ आईच्या उदरात बघा त्याची स्थापना करतो, तर त्याच्या जन्माला येण्याच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये काय निर्माण करतो? बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. बाळाला देखील वाढवतो गर्भामधल्या बाळाला, आणि स्तनामध्ये दूध देखील निर्माण करतो. हा भगवान परमात्मा इतका दयाळू कृपाळू आहे. आणि आपण जर विश्वास ठेवला, भरोसा ठेवला, तर देवाशिवाय आपलं कार्य कोणीच करू शकत नाही. सर्व बाकीची माणसं, मानव म्हणजे तुटपुंज आहे, सामान्य आहे तो. मानव काहीच कोणाला काही देऊ शकत नाही. मानवाला देण्याची बुद्धी देखील त्याच्याच कृपेने होते. तुम्हाला माझ्याबद्दल दया निर्माण होईल तर ती म्हणजे भगवंताची कृपा आहे. तुमच्या बुद्धीला चालना देईल तेव्हा तुम्ही माझ्यावर कृपा कराल. म्हणून सज्जनो, झालेली ही सेवा भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश यांच्या चरणारविंद सेवा समर्पित करून इथंच आपल्या या कथेला पूर्ण विराम देऊया.
आणि बघा, ज्यांनी ह्या कथेचं आयोजन केलेलं आहे आमचे हरिभक्त परायण आपल्या जीवन नगरामधील रहिवासी असणारे सुलभाताई सुभाष चौधरी, त्यानंतर त्यांचे जी चिरंजीव आहे हरिभक्त परायण दीपक सुभाष चौधरी आणि त्यांची अर्धांगिनी असणारी आमची कोमलताई, हरिभक्त परायण कोमल दीपक चौधरी आणि आमचा छोटा चौधरी दादा काय योक्षित, त्याच्या वाढदिवसानिमित्त बघा या सप्ताहाचं आयोजन आणि पतिदेवाच्या उद्धाराकरता ही श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. असा म्हणजे दुहेरी योग आहे. दूध गोड आहे परंतु दुधामध्ये साखर पडावी, साखर पडल्यानंतर त्याला अधिक काय येते, तसा हा दुहेरी योग आलेला आहे आपल्या या सप्ताहामध्ये. आणि आजची 7व्या दिवसाची ही कथा भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविंदी समर्पित करून इथंच ये कथारूपी पुष्प देवाच्या चरणी समर्पित करून इथंच कथेला विराम देऊया. आता एक अभंग आपण म्हणून नंतर आपली आरतीची तयारी बाकी करून ठेवा. शेवटची विनावनी, शेवटची विनावनी संत जनी परिसावी, संत जनी परिसावी. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, विसरतो न पडावा माझा तुम्हा देवासी, विसरतो न पडावा देवा तुम्हासी. पुढे फार बोलो काही अवघे पायी विदित, पुढे फार बोलो काही अवघे पायी विदित. विसरतो न पडावा विसरतो न पडावा माझा देवा तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची, तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची. विसरतो न पडावा माझा देवासी, विसरतो न पडावा माझा देवासी. शेवटची विनावनी, शेवटची विनावनी संत जनी परिसावी, संत जनी परिसावी. विसरतो न पडावा देवासी, विसरतो न पडावा माझा तुम्हा देवासी. गोपाल कृष्ण भावे यथा भक्ती
पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्तन्नो यत प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परम भवे भवे यथा भक्ति पादयोस्ते तथा कुरुष्व देवेश नाथस्तन्नो यत प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परम पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। रामचंद्र भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। शक्ती मुक्ताबाई की जय। गुरु झेंडूजी महाराज की जय। जोग महाराज की जय। नंदनेश्वर भगवान की जय। गो माता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। ओम नमः पार्वती पते है महादेव नमः हरये नमः हरये नमः राधे श्याम राधे श्याम। परंतु श्री कृष्ण म्हणा तुलसी जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। श्रीजुक मुनि ने परम भक्ति ने नाना परीने गायले जारे चरिता करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। वेद करू से मधुर बड स्वाद से जय स्वज्वड आत्मा राम मुनी सकड सेवनी लाले जन सुपड पाप बनी आलियवनी कीर्तनने भवजल धरणी श्रीपति आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। देव्या गांधी वाणी सार्थ करी गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परमा प्रेमामृत जननी सजते विधान अविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता दियाता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। गमते जनो मानस दीर्घ गद जनो पानीयोक निर्मल भक्ति जने वरिता। हरे हरे ओ सतचित लोक सुकुमणे कंद बीज कोडे देव निरमले बाण हर पदे रस पीता।
आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता पार महिमा ग्रंथांचा वनवेना कोणाचा जपानाचे कीर्तनकारांचा देवा कविवर संतांचा तन्मोदाचा स्वयं प्रभेचा द्वादश गणिता रवी अंतरेचा तमरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ही ग्रंथ नवे श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अरण्य होताया चरण कधी तटडे जावा मरण सीता पदाती तिने शांती दैवते कृष्ण पदी देऊ माता ही आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे ओम भवानी सहितं नमामि कलियुगं वन्दे चरणारविन्दाय नर्मदे रमणे मलिङ्गणरन्द भोजन भाव्यवाणी मणियम त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मन्त्रेण वा वदनेन वा मनसा वा करोमि सकलं नारायणाय समर्पयामि अस्तु नारायण कृष्णनाम देवते श्रीराम कविकावलं जानकीनायकं नामं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय भागवत महापुराण की जय सद्गुरु जोग महाराज की जय आज के आनंद की जय सगळ्यांनी हात वरती करायचे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम सगळ्यांनी म्हणा राधे राधे अजून जोरात राधे राधे कुणाला आहेत ज्या कुणाला घ्यायचं असतील